बघायला पाहिजे होती. इथल्या स्थानिक लोकांची विचारणा करायला पाहिजे होती. जर त्यांच्याकडे जर काही अधिकार असले तर त्यांनी वाटण्याची सोयच केली पाहिजे. ही प्रशासनाचं काम आहे. आणि त्याला जर काही शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर त्याचा विचार त्यांनी केला पाहिजे ना. किंवा इथली वाळू उचलली तर त्या शेजारी शेतकऱ्यांचं काहीतरी नुकसान होतच ना. काहीच विचार केलेला नाही. आणि महसूल डिपार्टमेंटने सगळ्यात महत्त्वाचं इथं वाटच बघितलेली नाही. अक्षरशः 3 किलोमीटर नदी फिरलोय आम्ही. किती? 3 किलोमीटर. त्या टोकावरनं ह्या टोकावर आलो. बरोबर आहे का? तरी बी वाट कुठंच नाही. सगळी नदी मधल्या महापूर ज्यावेळेस झालता त्यावेळेस सगळी नदी वाहून गेलेली. मध्ये रस्ताच नाही कुठं. खरवडून गेले. मला तुम्ही सांगा, सगळं खडक उघडा पडलाय. त्या खडकातनं आता ट्रॅक्टर येणार कसं म्हणा? आणि जरी आलं तरी भरून पुन्हा बाहेर निघणार कुठनं? ही काम कोणाचं होतं? का उठलं की चला 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 आणि पळा पळा पळा. बघा आज लोकांचं जवळजवळ 25 ते 30 ट्रॅक्टर आणि कमीत कमी 10-12 टिपर आहेत. ह्या लोकांचं पैसे द्यायचं कोणी? महसूलने दिलं पाहिजे. तुम्ही लोकांना येड्यात काढता का? नाही काढलं पाहिजे ना. सकाळी 7 वाजल्यापासून बिगर भाकरीची लोक आहेत इथं. पाणी सुद्धा नाही. बरोबर चुकीचं. आणि अक्षरशः ह्या नदीने पाणी नाही टिपका प्यायला कुठं. आणि गावात विक्रीला पाणी नाही कुठं. कसं राहील मला सांगा की लोकच मरणाची गावात आज. मग आज जर ह्या गोष्टी घडल्यात कोणामुळं तर महसूल डिपार्टमेंटने ही लक्ष द्यायला पाहिजे. ना कुठल्या लोकांचा दोष आहे ना कुठल्या गावकऱ्याचा दोष आहे किंवा येणाऱ्यांचा बी दोष नाही. पण तुम्ही अजून 2 दिवस लेट करा. आज पाऊस 4 दिवसावर आलाय. तुम्ही घरकुलं चालू जानेवारी महिन्यापासून. तुम्हाला आज कळलं का वाळू द्यायची लोकांना? रातची इंदारची वाळू इकडे तिकडे जाते ती दिसतच नाही का? ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे ना. तुम्ही आज शासन देतो म्हणून चाललंय आणि तुम्ही लक्ष द्याय ना. तर आज वाटच नाही तुम्हाला राहायला. राहू काय कुठनं जाणार आहे काय? हे नुसतं काय माहिती का वेड्यात काढायचं धंदे इथं लोकांची. बाकी काय सुद्धा गावचे नागरिक तसेच प्रतिनिधी पत्रकार अशोकजी मुरुमकर देखील आहेत. त्यांना बऱ्यापैकी या भागाची माहिती आहे. नेमकं काय प्रकार? नाही एकतर प्रशासनाने ह्याच्यात मुद्दा म्हणजे प्रशासनाला खर्ची वाळू द्यायची नाही. म्हणजे तुम्ही एक पहिल्यांदा बघितलं का आमदार नारायणनाबा पाटील यांच्या हस्ते ज्यावेळेस आमसभा झाली त्यावेळेस बी पास देण्यात आलं होतं वाळूचं. त्याच्यानंतर महसूल मंत्री 10 तारखेला आले होते त्यावेळेस बी त्यांनी वाळू दिली. पण प्रत्यक्ष वाळू वाटपाचा आदेश हा 12 मे रोजी झाला आहे. वाळू वाटपाचा पिटरगाव इथून वाळू वाटपाचा 12 तारखेपासून आज 26 तारीख आहे. ह्यांचा तलाठी काय करत होता? त्यांनी वाट बघितली नाही का तिथं जायला वाट आहे की नाही? सर्कल काय करत होतं? ग्रामसेवक काय करत होते? त्यांची यंत्रणा काय झोपा काढत होती काय? एवढे दिवस झालं यांना घरकुल लाभार्थ्यांना वाळू द्यायची नाही. हे फक्त देखावा केला यांनी. इथं एक ट्रॅक्टर पकडून नेतात त्याचे 5 बैठले जातात. 12 तारखेची ऑर्डर असताना आजपर्यंत त्यांनी काय केलं? म्हणजे ही जाणून बुजून ही फक्त लोकांना त्रास द्यायचा होता. बावनकुळे साहेबांच्या हस्ते वाळू वाटपाचा आदेश कधी झालाय? 5 बरास वाळू द्यायचं. तेव्हापासून त्यांनी आज उन्हाळा म्हणजे आता पावसाळा सुरू झालाय. काय भागात पाऊस बी झालाय. तुम्ही जर खाली गेलात तर पाणी साचलेलं दिसन. त्यांना लोकांचा विरोध नाही. ही फक्त प्रशासनालाच वाळू द्यायची नाही. ज्या गटाचा तुम्ही आदेश केलाय त्या ठिकाणी तुम्ही वाळू काढा असं एवढं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. आता ह्यांनी काय ठरवलंय? बाळेवाडीकडून तुम्हाला बाळेवाडीची काढायची होती तर तुम्ही ऑर्डर तिथली बाळेवाडीची करायला पाहिजे ना. तुम्ही ऑर्डर केली बिटरगावची आणि तुम्ही वाळू काढायचं म्हणतायत बाळेवाडीकडून. पण तिथली बी लोक वाळू काढून देत नाही. ही फक्त लोकांची फसवणूक आहे. आज 100-150 वाहन आले तिथं. त्या वाहनवाल्याला इथं प्यायचं पाणी नाही. आम्ही म्हणत नाही तुम्ही सगळ्याच नियमाने करा. नियमामध्ये CCTV बसवणे आहे. आम्ही म्हणलो की इथं CCTV बसवा. नियमात आहे त्यांनी जे नियम अटी घालून दिले त्याच्यात पहिले अट आहे तुम्ही CCTV बसवा तिथं वाळू चोरी होऊ नये. वाटपाची त्यांनी एकाही ठिकाणी CCTV बसवलं नाही. फक्त हे देखावा केलाय. कागदोपत्री घोडं नाचवण्याचा हा प्रकार आहे. काल परवा काही तुमचं नाव काय? विकी वाघमोडे गाव बिटरगाव श्री. इथं ग्रामस्थांचा पूर्ण विरोध आहे. जसा अन्याय ह्या येणाऱ्या लोकांवर झालाय तसा ग्रामस्थांवर बी होतंय. इथं वाळू कोणाला दिली? कुठल्या ग्रामस्थांना दिली? आळजापूर, खडकी, बोरगाव ह्यांच्या गावात नद्यात ना. मग त्यांना इकडे बिटरगावची नदी का दिली? आमचा पूर्ण वाळू उचलायला विरोध आहे पहिल्यापासून. त्याच्यामुळे इथं वाळू शिल्लक आहे. इथं वाळू दिसती उचलू दिली नाही म्हणून. म्हणजे जिथं चोऱ्या होत्या तिथली वाळू चोरीला जाऊ देताय तुम्ही. जिथं आम्ही राखीव ठेवली आमच्या पाणी वाढतंय त्याच्यामुळे तुम्ही इथली वाळू वाटप करताय. ती बी आमच्या ग्रामपंचायतीला विचारात न घेता ग्रामस्थांना विचारात घ्यायला पाहिजे होतं ना तुम्ही आधी. जी काय असेल ती बिटरगावचे ग्रामस्थ आहेत आणि ती लाभार्थी आहेत. बिटरगाव म्हणा आमच्या शेजारी पलीकडनं बाळेवाडी तिथल्या घरकुल जे ज्यांची योजना आहे त्यांना देऊ द्या. चोरीपासून होण्यापासून ही मग रोखलेली इथं वाळू त्यासाठी शिल्लक आहे ना. तुम्ही त्याला राखण केलेली आहे आम्ही वाळू. आणि तुम्ही जर ही आमची वाळू आमच्या परस्पर तुम्ही देता ह्याचा गौणखणीचा निधी आमच्या ग्रामपंचायतीला देणार आहेत का तुम्ही? फुकटच वाळू चालली नाही. मग ग्रामस्थांचा विरोध आहे. आम्ही राखलेली काय उपयोग इतक्या दिवस? मग
आणि का नावामध्ये हा बोला की. ग्रामस्थांचा विरोध आहे वाळू आमचा काढायला. पूर्ण कारण विरोध आहे. आम्ही फक्त आमच्या बिटर गावातले लाभार्थी आणि बाळवाडीचे लाभार्थी जेवढे आहेत त्यांना वाळू घेऊन द्यावं. त्यात त्यांच्या घरकुल बांधण्यातनं ग्रामपंचायतीला घरपट्टी तरी वसूल होईल. तसं बोरगावच्या आणि खडकीच्या आणि काय राजापूरच्या उत्पन्न राहणार? ग्रामपंचायतीनं आमच्या ग्रामपंचायतीचा विकास होणार नाही. त्यामुळे आमच्या गावातनं वाळूच उचलू नाही. तुम्ही गौण खनिजाचं या जतन संवर्धन केल्यामुळे आज ही हा वाळू इथं शिल्लक आहे तिथं दिसती. आणि जिकडे चोरी होतं तो भाग कुठला हा ती सगळी इथून तिथून आखी नदी जाऊन फिरा कुठंच वाळू नाही. सगळी चोरीला जाते. ह्यात सगळे अधिकारी बिधिकारी सामील आहे. खडकी तरडगाव खडकीला रोज रात्रंदिवस वाळू काढतात. कुठून जाते मग ती वाळू? कोटेगाव खडकी तरडगाव इथनं चुरून वाळू जाते तिथं तुम्ही केलं तरी चालतंय. इथला जे 11 गट नंबर आहे हम्म. त्या गट नंबरला तर वाट ऊस काढायला सुद्धा नाही. तुमचं काय नाव? मी वंदन नलवडे बोलतोय. बाळेवाडीचं आहे पण माझं क्षेत्र बिटरगाव हा देते. नेमकी आता परिस्थिती काय आहे? इथं 11 गट नंबर मध्ये वाटच नाही. आणि 11-12 काढायला वाटच रस्ता नाही. नाही, ऊस तिथनं काढायला वाळू रस्ता कशी नाही. काढायची? तिथनं तुम्ही वाळू कशी काढणार आहे? आम्ही हात पाया पडून त्याच्या ऊस काढतोय. वाटच नाही त्या गटाला. आणि तिथंच पॉईंट दिलाय प्रशासनाने. प्रशासन तिथं पॉईंट दिला. ज्या गटातनं बाहेर निघायला रस्ताच नाही तिथं प्रशासनाने पॉईंट दिला. मग आता पुढं काय होणार या बाबतीत? असं प्रशासनाचं असं आहे, तुमची भूमिका अशी आहे, ग्रामस्थाची बीट गावचे आहेत ते विरोध करतात आहे. ती वाळू राखीत त्याच्यामुळे जिथं चोरी होती तिथला निलाव करावा. तिथलं पॉईंट द्यावा. हा मोफत जिथं वाळू. राखतात तिथली ज्या त्या गावाला देणार का? पण आता आमच्यातली तर लोक गेली तिथं तर ती म्हणली प्रक्रिया संपली, अर्ज घेतला नाहीत बाळेवाडीतलं. तिथली घरकुलवाली वंचित आहेत बिटरगावचे बी ना. राहिलेत अनेक. घरकुल बिटरगाव बाळेवाडीतली जिथली नदी तिथल्या लोकांनाच तुम्ही वंचित ठेवलं. आम्ही बाहेरगावची जिथं राखण नदी- करतोय तिथं प्राधान्याने वंचित आहेत. नदीच्या काठच्या लोकांना मिळाली पाहिजे. राजापूर, इथं नदी ना इथं आज रोज चोरी चालू आहे वाळूची. तिथं त्यांना इकडे बेटर गावात राखलेल्या वाळूत पाठवलंय आणि त्यांनी तिथं चोऱ्या करून विकायच्या अधिकाऱ्यांच्या आणि त्या ट्रॅक्टरवाल्याच्या संगनमताने. ज्या ज्या गावाला नदी त्या त्या गावातनं द्यावा. ज्या गावाला नदी नाही त्या गावातनं जिथनं चोरी होती तिथनं जाऊन न द्यावा. वाळू चोरीला जाते ना तिथली वाळू तुम्ही द्या. तिथं आम्ही राखलेली आहे. आमची पाण्याला चांगला फरक पडलेला आहे. आमचं पाणी वाढलेलं आहे विहिरीचं बोळचं वाळू असल्यामुळे. आता तुम्ही असं म्हणताय की आम्ही वाळू राखलेली, बिटरगावचे ग्रामस्थ आहेत, तुम्ही काल परवा एक कारवाई दाखवल्या गेलेली हा, मग गावाने विरोध केला म्हणून तर कारवाई झाली ना. झाली म्हणून झाली. हा मग पण ती वाळू इथल्या भागातली नव्हती आपल्याकडच्या. ती नाही मला सांगता खालचं सांगता येत नाही ते. हा ती नाही सांगता येत.